धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत ते त्यांनाच विचारा, असं अजित पवार म्हणाले। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत वारंवार प्रश्न विचारला जातोय, टीका केली जाते, आरोप होतोय आणि अशा वेळेस आता अजित पवार यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य, धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत ते त्यांनाच विचारा। सिंचन घोटाळ्यावेळी आपण नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता। सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा आपल्या बुद्धीला पटलं नाही म्हणून आपण नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत ते त्यांनाच विचारा, असं अजित पवार म्हणाले। एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमाग 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल, त्या मताशी आम्ही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।